आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। समाजभान जपताना पत्रकारांनी कुटुंबालाही प्राधान्य द्यावे। डॉक्टर चंद्रशेखर कांबळे। सडेतोड लेखणीने विघातक शक्तीच्या विरोधात आवाज उठवून सामाजिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हे माध्यमांचे प्रथम कर्तव्य असले तरी वर्तमानाचे भान ठेवून पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या हितालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन कवी, लेखक, साहित्यिक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी केले। शिरगाव येथे राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष NG नलवडे होते। येथील पूर्वा मल्टीपर्पज हॉल मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या पती-पत्नी संयुक्त पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात मागील काही दशक पिढीतील ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा देत वृत्तपत्र क्षेत्रातील जुने संदर्भ, महत्त्वाच्या घटना आणि अनेक सामाजिक घडामोडींच्या आठवणी जागविल्या। राजर्षी शाहू राधानगरी तालुका पत्रकार संघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पत्रकार स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते। निमित्त होते पत्रकार दिनाचे आणि संस्मरण दर्पणकारांचे। प्रारंभी छत्रपती शाहू, बाळशास्त्री जांभेकर, आप्पाशास्त्री राशिवडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पतिपत्नी यांचा ओळख परिचय करण्यात आला। स्वागत महेश पाटील आणि प्रास्ताविक शशिकांत बैलकर यांनी केले। राजेंद्र दा पाटील कौलवकर, राजू पाटील येळवडेकर यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली। अध्यक्षीय मनोगतात NG नलवडे यांनी पत्रकारिता हा धर्म असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। आजही माध्यमांकडे समाज अपेक्षेने बघतो। ध्येयवादी पत्रकार हे समाजाचे वैभव असून पत्रकारांचा असा स्नेहमेळावा तालुक्यात एकमेव होत असावा, अशा शब्दांत कौतुक केले। आगामी काळात पत्रकार संघाचा आलेख असाच वाढता राहील यासाठी प्रामाणिकपणे सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन, असेही ते म्हणाले। चहापान, सर्वांना स्नेहभोजन व महिलांसाठी हळदी कुंकू, सर्व सभासद महिलांना संक्रांतवाण आणि पाणी जगाचे वाटप करण्यात आले। लकी ड्रॉ मार्फत 3 महिलांना साडी भेट देण्यात आली। यावेळी तालुक्यातील सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, यूट्यूब मीडियातील पत्रकार बांधव उपस्थित होते। सूत्रसंचालन मधुकर किरुळकर यांनी आणि आभार सुरेश साबळे यांनी मानले। स्नेहमेळाला सुरू असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरध्वनी करून शुभ संदेश दिला। ते म्हणाले, माध्यम क्षेत्रातील सर्व मित्रांना स्नेहमेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचा उत्साह असाच कायम राहो आणि तुम्ही समाजाला दिशा देत राहो। सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर चालणाऱ्या सर्व पत्रकारांना सलाम। तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा आवाज बुलंद करणाऱ्या, समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सर्व पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा। महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार। जिवंत असताना कमी बोलले जाते। या दोन्हीमध्ये एक आपलेपणा असतो, एक स्नेह असतो, एक प्रेम असतो आणि हे प्रेम तुम्ही दिलं। तसं पाहिलं तर वक्ता म्हणून माझ्यावर कुठलेच भांडवल नाही। म्हणजे सर माझे केस पिकलेले नाही, माझे दात पडलेले नाही, पोट सुटलेलं नाही, असं तथाकथित वक्त्याचं कुठलेही भांडवल नसताना तुमच्याकडे सहकारी म्हणून मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली, याबद्दल राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या सर्व बांधवांचं मी मनापासून शतशः आभार मानतो। या विचारपीठावर उपस्थित असणारे पुण्यातील आपेगाव जिल्ह्यातील कुलकर्ण्यांची 4 मुलं, त्यापैकी ज्ञानेश्वरी लिहिणारा ज्ञानेश्वर, सोपाना, मुक्ताबाई यांचं कौतुक केलं, पण निवृत्तीनाथाचं कौतुक कोणी केलं नाही। निवृत्तीनाथ हे वडील बंधू होते आणि आपल्या 4 भावंडांना घेऊन ते मार्गक्रमण करत होते। तसं या विचारपीठावर उपस्थित असणारा तुमच्या आमच्या पत्रकार संघाचा निवृत्तीनाथ तथा यांची आपण सगळ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम केला हे फार कौतुक आहे। त्या विचारावर उपस्थित असणारे की राजेंद्र घाडी असतील, आम्ही ज्या काळात ज्यांच्या बातम्या बघून लिहायला शिकलो ते आशिष पाटील असतील। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।